ठराकीन मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीने आता आलोकची आणि त्यासोबत इकडे असणाऱ्या प्राजूची भेट झाली आहे आणि नेमकं काय उलगडलंय रहस्य तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की प्राजक्ता आणि भाग्या बोलत असतात. प्राजक्ता भाग्याचा मूड ठीक करण्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणजे तिला असं वाटत असतं की आपण काही झालं ना तरीसुद्धा भाग्याला हसवायला हवं. म्हणून प्राजू आता भाग्याचा मूड ठीक करण्यासाठी भाग्याला म्हणत असते की मला एक सांग भाग्या, तू का नाराज आहेस, काही घडलंय का? मग ती म्हणते की बघ ना, मुलींचं आयुष्य कसं असतं. आता माझ्या हातावर जेव्हा मेहंदी काढली गेली आणि जेव्हा तिला रंग आला तेव्हा काय म्हटलं गेलं की आता हातावर मेहंदी काढली, रंगली तर नवऱ्याचं प्रेम आहे. कसलं ग त्या रोहनचं माझ्यावर प्रेम होतं? तो तर फक्त ना पैशांसाठी माझ्यावर हे सगळं काही प्रेम दाखवत होता. मग ह्या मेहंदीचा आणि प्रेमाचा काय संबंध येतो? या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या काहीच मला कधी कधी कळत नाहीत. बघ ना, आताही माझ्या आयुष्याचं. मग तेव्हाच प्राजू भाग्याला समजावते. ती म्हणत असते की मगाशी तू सगळ्यांसमोर बोलून गेलीस की तुला हे लग्न वगैरे करायचं नाही आहे. असं का म्हणालीस तू? मुळात ना मला ह्या गोष्टीच पटत नाही की तू लग्न करणार नाही आहेस. त्यावरती म्हणते की काय करू ग लग्न करून? लग्न करून कुणाचं चांगलं झालं आहे? उलट मी एकटी आहे ना, एकटीच आयुष्य जगू शकते मी आणि मला उलट ना एकटीतच आनंद आहे असंही ती म्हणत असते. आणि त्यानंतर त्या मेहंदीचं उदाहरण देते. मग त्या मेहंदीचं उदाहरण दिल्यावर आता प्राजूही तिला म्हणत असते की खरं तर ना माझंच प्रेम तुझ्यावर जास्त आहे बघ, म्हणून ती मेहंदी बहुतेक रंगली असेल. असं म्हणतात ना, ज्या व्यक्तीचं प्रेम असतं त्यामुळे मेहंदी रंगते. दाखव बरं तुझी मेहंदी. आणि असं बोलून ती आता तिच्या हातावरची मेहंदी दाखवते. तिच्या हातावरची मेहंदी दाखवल्यावर इकडे आता जी प्राजू असते ना ती मुद्दामूनच म्हणत असते की बघ ही मेहंदी अशी, आणि तिच्या हातावरती जोरात मारते. मग प्राजक्ता आणि भाग्या या दोघीही जणी अशा थोड्याशा का होईना मस्त अशा एन्जॉय करतात. दोघीही जणी आता झोपतात. वेळ झालेली असते झोपायची. वेळ झाल्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता घरी येते. प्राजक्ता घरी आल्या ना आता प्राजक्ताच्या समोरच ना आता हे दोघंही जण समर आणि समायरा आलेली असतात आणि ते आता प्राजक्ताला म्हणत असतात की प्राजक्ता टीचर तुम्ही आलात, मला आता बरं वाटलं. खरं तर आम्ही ना तुम्हाला खूप जास्त मिस करत होतो. आम्हाला अभ्यासही करण्यामध्ये मन लागत नव्हतं आणि तुम्हाला सांगू का, आम्हाला ना पिझ्झा पण खायचा होता पण कोणीसुद्धा दिला नाही. असं बोलून ते आता प्राजक्तासमोर सगळं काही बोलून दाखवत असतात. ती मुलं तर आता खूप जास्त खुश असतात, समर आणि समायरा आता प्राजूला बघूनच ना. मग आता प्राजू जी आहे ती मात्र आता म्हणत असते की चला चला तुम्हाला आता मी खूप छान असं आता सरप्राईज देते. आणि असं बोलूनच ना आता तिने त्या मुलांना बसवलेलं असतं. प्रीती बघते की चला एवढं सगळं होऊन सुद्धा ही प्राजक्ता परत आली आहे. मग प्रीतीच्या डोक्यात नाही ते विचार सुरू होतात. प्रीती विचार करते की जोपर्यंत सुलक्षणा इथे नाही आहे ना तोपर्यंत मी एक काम करते, या प्राजक्ताला इकडनं हकलवून लावते. मग आता ती प्राजक्ताकडे जाते आणि प्राजक्ताला म्हणत असते की काय गं, तू इथे परत आलीस त्या दिवशी तुझ्यामुळे आमच्या करोडोंचं नुकसान झालं आहे. अक्षरशः तुझ्या 7 पिढ्यात ना बसून खातील ना इतका पैसा आहे ना आमच्याकडे, पण त्याचं इतकं नुकसान झालं ना ते फक्त तुझ्यामुळे, बाकी दुसरी कोणतीही कारणं नाही आहेत असंही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना इकडे असणाऱ्या प्राजूला खूप जास्त त्रास होत असतो. बिचारी प्राजू सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते सहन करत असते. प्राजू आता ह्या सगळ्या काही गोष्टी सहन करत असतानाच ना इकडे आता प्रीती तिला खूप काही सुनावत असते. प्रीतीचं म्हणणं असतं की हिने इथून निघून जावं, पण इकडे आता प्राजू ना या सगळ्या काही गोष्टी ऐकून घेते. कारण तिला असं वाटत असतं की आपण जर ऐकून नाही घेतलं तर पुन्हा प्रॉब्लेम, आणि त्यासाठी ती हळूच का होईना तिथे थांबून ना ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकत असते. तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की त्या मुलांना प्रीती ओरडते आणि त्याचसोबत प्राजक्ताला सुद्धा आताच्या आता तिकडनं जायला सांगत असते. जसं आता ती प्राजक्ताला तिथून जायला सांगते ना तसं मात्र आता इकडे ना तेवढ्यातच सुलक्षणा इथे येते. सुलक्षणा आता खूप जास्त चिडलेली असते तृप्तीवर आणि सुलक्षणा म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली ग तिला बाहेर जायला सांगायची, कारण ती आता याच घरात आहे आणि ती मुलांना शिकवायला आली आणि तू माझ्या गैरहजेरीत तिला कसं काय बाहेर काढू शकतेस, असं देखील आता सुलक्षणा बोलत असते. त्यावर तृप्ती मनातल्या मनात विचार करते की मला कुठे माहिती आहे ह्यांना हिला घरात का ठेवून घ्यायचं आहे ते, म्हणजे मला फक्त माहिती आहे पण माझं कारण ह्यांना कुठे माहिती आहे, त्यामुळे आता आपण गप्प बसलेलंच बरं असाही विचार ना
प्रीती आता करत असते. प्रीती थोडी आता शांतच असते. प्रीती आता शांत असतानाच ना तिचं लक्ष बरोबर इकडे तिकडे असतं. तिला आता राग येत असतो, कारण नेहमीप्रमाणे सुलक्षणा आता प्राजक्ताला पुन्हा एकदा पाठीशी घालत असते आणि या गोष्टींना सहन होत नसतात. आता प्रीती जी आहे ती इकडे तिकडे बघत असते. मग प्रीती आता बोलत असते की मला असं वाटतं ना की मग आता सुलक्षणा प्रीतीचं तोंड बंद करायला सांगते आणि तू ना एकही शब्द बोलू नकोस, तू शांत बसलीस ना तरच बरं आहे, तरच आम्हाला फायदा आहे, असं देखील आता सुलक्षणा प्रीतीला म्हणते. पण प्रीती तोंडात ना एकही शब्द बाहेर काढायचं काही थांबत नसते. त्याच वेळेला आता सुलक्षणा म्हणत असते की बस झालं, पुरे झालं, आता एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आणि आत्ताच्या आता इथून जा. मग प्रीती तरीसुद्धा तोंडाला तोंड लावत असते. प्रीती आता एवढी बडबड करत असते ना, म्हणूनच मग आता अंबिका जी आहे ती प्रीतीला घेऊन तिकडनं जाते. अंबिका जशी आता प्रीतीला घेऊन तिकडनं निघून जाते ना, तसं मात्र आता इकडे ना पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मात्र अंबिकाला काही झालं तरी प्रीतीला तिथून घेऊन जावं लागतं, कारण प्रीती तोंडाला येईल ते बोलत होते आणि खास करून ना इथे असणाऱ्या या प्राजक्ताला आणि मग प्राजक्ताला बोलल्यामुळे कधीच सुलक्षणाला या गोष्टी सहन होणार नाही हेही माहिती होतं आणि त्यामुळेच ना मग आता ती विचार करते की आपण तर बोलून गेलो आहे, पण तरीसुद्धा अंबिका ना तिकडनं लगेच त्या प्रीतीला घेऊन जात असते. पण प्रीती आता सुलक्षणाच्या तोंडाला तोंड लावून बोलत असते. मग ह्या गोष्टी ना अंबिकाला सहन होत नसतात. मग पुन्हा हे वाद वाढत जाणार आणि हे वाद आता एकदम लास्टच्या टोकापर्यंत गेले तर त्याचा काय उपयोग. आणि म्हणूनच ना मग आता जी प्रीती आहे तिला अंबिका आतमध्ये घेऊन जाते. प्राजक्ताला अक्षरशः प्रीतीने निघून जायला सांगितलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तिने सांगितलेल्या असतात ना, तेव्हा मात्र आता सुलक्षणा प्राजक्ताला थांबवते. प्राजक्ता खरं तर निघतच असते, कारण प्राजक्ताला इथे आता सरळ सांगितलेलं असतं ना की तुझी गरज नाही आहे, माझ्या मुलांचा मी बघेन. पण तेव्हाच ना प्राजक्ताला सुलक्षणा थांबवते. मग आता तिकडनं जेव्हा ती निघून जातात ना, तेव्हा मात्र आता इथे असणारी जी सुलक्षणा आहे ती प्राजक्ताला म्हणत असते की तू का वाईट विचार करून घेतेस, असा विचार करून घेऊ नकोस. तुला काय वाटलं या घरामध्ये तुला कोणी काय बोलत नाही का, तू या घरातली आहेस काय ना, या आता सूर्यवंशींप्रमाणेच तूही आहेस, कारण या घरात प्रत्येक वेळेला तुझी गरज आहे आणि तूच जर नसलीस तर कसं चालणार आहे. आणि म्हणूनच मग आता तू सुद्धा आम्हाला आमच्या सोबत हवी आहेस, असं सुलक्षणा म्हणते. आणि तुला सांगू का, प्रीती काही मुलांचा अभ्यास जो आहे ना तो घेणार नाही, हेही मला माहिती आहे. त्यामुळे प्रीतीचं मुलांकडे कधीच लक्ष नसणार आहे आणि त्यामुळे जर तू असशील ना मुलांसोबत तर मुलांचा अभ्यास आहे ना पटकन होईल आणि यासाठी तर खास मी तुला सांगितलं आहे ना इथपर्यंत यायला, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सुलक्षणाचं बोलणं आता इथे असणाऱ्या प्राजक्ताला पटत असतं. प्राजक्ता म्हणत असते की ठीक आहे, तुमच्यासाठी मी जर इतकी इम्पॉर्टंट असेल तर. पण मग आता प्राजक्ताला हाही प्रश्न पडलेला असतो, पण जसं की प्रीती मॅडम बोलत होत्या की माझ्यामुळे तुम्हाला खूप जास्त लॉस झालेला आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला कशाला हवी क्लासेस घ्यायला. पण तेव्हाच ना सुलक्षणाचा डाव थोडी ना प्राजूला माहिती आहे. प्राजूला आता सुलक्षणा म्हणत असते की ते काय आहे ना, मला सगळीच माणसं ना आपलीशी वाटतात, त्यामध्ये तू सुद्धा आहेस बघ, म्हणजे या घराला ना आता तुझी सवय झाली आणि जर तू नसशील ना तर आता काहीच सहन होत नाही, असंही आता म्हटलेलं असतं. तेच आता प्राजक्ताला ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकून ना एकदम भारी वाटत असतं. मग तीही विचार करते की ह्या घरात आपली एवढी व्हॅल्यू आहे, आपली एवढी किंमत आहे, तर आपण उगाचच का ह्यांच्याकडे हट्ट धरायचा की नाही मी नोकरी सोडून जाते म्हणून. आता ह्या एवढं आपलंसं मानतायत, कुटुंबासारखं मानतायत, म्हणून मग आता प्राजक्तासुद्धा समर आणि समाराला इथेच म्हणजे अभ्यास करून घ्यायला तयार होते. मग आता तेव्हा जाऊन सुलक्षणा खुश होते. सुलक्षणा म्हणत असते की आता कसं कोणतीही अट मनामध्ये ठेवायची नाही, कोणत्याही अडी गोष्टी ठेवायच्या नाहीत, जे काही आहे कोण काही बोललं तर मला येऊन लगेच सांगायचं, असं देखील आता सुलक्षणाने इथे असणाऱ्या प्राजक्ताला म्हटलेलं असतं. तेच आता प्राजक्ता म्हणत असते की ठीक आहे, मी मुलांचा अभ्यास घेते. मग तेव्हाच ना इकडे आता ती जात असताना तिच्या लक्षात येतं की अलोकला तिला भेटायचं आहे. मग ती अलोकबद्दल सुद्धा विचारते की अलोक कुठे आहे. मग तेव्हाच ना तिला सांगितलं जातं की अलोकला ट्रीटमेंटसाठी आता बाहेर पाठवलेलं आहे.
तर आता सुलक्षणा खोटंच ना प्राजक्ताला सांगते आणि मग काय प्राजक्तासुद्धा तिचं बोलणं ऐकते. तर दुसरीकडे मात्र आता प्राजक्ता विचारत असते आलोकबद्दल, म्हणून आता जी सगुणा असते ना तिलासुद्धा प्रश्न पडलेला असतो की हा असं का विचारतायत. पण सगुणाला तिने आता सांगितलेलं असतं की जे काही झालं ना त्याबद्दल मला थोडं बोलायचं होतं आणि म्हणूनच मग विचार केला की त्यांना जरा भेटून घेऊया. पण इकडे आता आलोक जो आहे तो अजूनही आरववर नाराज असतो. मग आरवला आता कळतं की आलोकला जर बोलतं करायचं असेल तर आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे आणि यासाठी मग आता तो तिथे आलेला असतो. मग आलोक म्हणतो की तुझं काय काम आहे इथे, तू आताच्या आता इथून चालता हो. हे देखील आता आलोकने आरवला सांगितलेलं असतं. आरव म्हणतो की मला तुझ्याकडनं ड्रॉइंग शिकायचं आहे. मग आलोक त्याला म्हणतो की कशाला ड्रॉइंग शिकतोयस तू, काही गरज नाही आहे तुला ड्रॉइंग वगैरे शिकायची. मुळात आहे ना आता मला सांगशील शिकव, 10 मिनटं झाली की तुला काही काम आलं का निघून जाशील. मग इथे मी तात्काळ तसाच उभा आहे तुझी वाट बघत, असंच काहीसं होईल ना. मग तरीसुद्धा मग तेव्हाच ना इकडे आलोक जो आहे तो ऐकत नसतो, आरवसोबत बोलत नसतो. त्याचा तो स्केच काढत असतो आणि जेव्हा ते स्केच काढत असतो ना तेव्हा त्याचं बरोबर लक्ष असतं आणि तो इकडे तिकडे बघत असतो. मग तो विचार करतो की दादाचा जर मूड ठीक करायचा असेल तर आताच आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि मग तो आता तिथे असणारा स्वतः एक पेपर घेतो आणि मग तोही स्केच काढायचे असं म्हणतो. मग त्यावर आलोक त्याला म्हणत असतो की तुझं काय चाललं आहे, मला जरा सांगशील का, बस कर आता. पण आता आरव काही ऐकत नसतो. म्हणजे आरवला ना पटकनी ना आपलं काम सगळं काही करायचं असतं आणि त्याचसाठी त्याचं चालू असतं. खरं तर त्याला असं वाटत असतं की आपला भाऊ रागवला आहे आपल्यावर, तर त्याचा मूड ठीक करायचा असेल तर आपणच काहीतरी करू शकतो आणि म्हणूनच मग त्याने ना आता ते स्केच वगैरे काढायला घेतलेलं असतं. आणि जसं त्याने आता स्केच काढायला घेतलेलं असतं ना तेव्हा आलोक त्याला म्हणत असतो की तू पुन्हा माझे कलर माझे सगळं काही घेतोयस का, माझ्या कलरला हात कसा लावलास मला न विचारल्याशिवाय. तेव्हाच तो म्हणतो की थांब जरा. आणि मग ना आता त्या पेपरवर ना त्याने आय एम सॉरी असं लिहिलेलं असतं. खरं त्याला ना आता कळलेलं असतं की आपला भाऊ आपल्यावर खूप जास्त रागवला आहे. मग त्याला जर आपण असं काहीतरी सॉरी वगैरे बोललो तर नक्कीच ना त्याचा रागसुद्धा जाईल, असाही विचार ना आरव आता करू लागतो. आरव जसा असा विचार करतो ना तसं मात्र आता आलोक ना त्याला म्हणत असतो की काय हे सगळं करण्यासाठी एवढं सगळं हे केलेस का. मग आता तेव्हाच ना आय एम सॉरी बघून ना त्याचं मन जे आहे ते पाघळतं, कारण एवढं छान असं आय एम सॉरी आता लिहिलेलं होतं. मग तेव्हाच तो विचार करतो की चला आपल्याला आपला भाऊ आय एम सॉरी बोलतोय म्हटल्यावर ना आता त्यालाही मनाने आपण माफ करायला हवं. म्हणूनच मग मनामध्ये कोणतेही आता विचार न ठेवता आता लगेचच ना आलोकने त्याला माफ करून टाकलेलं असतं. आलोक जसा आता त्याला माफ करतो तसा आता तो खूप जास्त खुश होतो. आरव म्हणत असतो की मला हेच तर हवं होतं की तू कधी एकदा मला माफ करतोयस ते, त्याचीच तर वाट मी आता बघत होतो, असंही आता तो बोलत असतो. मग आता आलोकने मिठी वगैरे मारून आरवला माफ करून टाकलेलं असतं आणि मग जेव्हा तो माफ वगैरे करतो ना तेव्हा कुठे जाऊन इथे आता आरवला बरं वाटतं. आरव म्हणत असतो की थँक्यू तू मला समजून घेतलंस, पण आता जर पुन्हा इथून जाशील ना तर लक्षात ठेव, असंही आता त्याने म्हटलेलं असतं. मग आता आरवसुद्धा खूप जास्त खुश असतो, कारण त्याने आलोकला कसंबसं पटवलेलं होतं. कारण त्याला असं वाटत होतं की आपला भाऊ जो आहे ना त्याला आपण एकटं सोडायचं नाही, आपल्या भाऊसाठी आपण काही करू शकतो आणि तेच त्याने आता करून दाखवलेलं असतं. आणि त्यामुळे आलोकसुद्धा ना त्याच्यावर खूप जास्त असा खुश असतो, त्याच्यावर इम्प्रेस झालेला असतो, त्याला आता राहवत नसतं. तेच आता आलोकही आरवला माफ करतो. दुसरीकडे आता चारू आणि माई आजी बोलत असतात. चारू माई आजी बोलत असताना माई आजी ज्या आहेत ना त्या चारूला म्हणतात की नको काळजी करूच गं, असं तोंड पाडून बसलीस तर तुला काय वाटतं सगळं चांगलं होणार आहे का, देव बसलाय ना सगळं चांगलं करेल बघ, आपल्या भाग्याच्या बाबतीत सगळ्या काही गोष्टी ना व्यवस्थित होतील, असंही आता इकडे जी चारूला माई आजी समजावत असते. चारूला जेव्हा माई आजी या सगळ्या गोष्टी समजावते तेव्हा कुठे जाऊन आता इकडे असणाऱ्या चारूला बरं वाटत असतं. चारू आणि माई आजी गप्पा मारत असतात. आता त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. तेच आता त्यांचं बोलणं सुरू असताना ना तिथे आता ही भाग्य आलेली असते आणि भाग्या म्हणत असते की हे काय तुम्ही मला का उठवलं नाही, म्हणजे एवढा वेळ कोण झोपवून ठेवतं का कोणाला. मग आता तिला ना 11 वाजले ना तरी उठवलेलं नसतं ना, म्हणून भाग्याची चिडचिड होत असते. तेच आता माई आजी तिची समजूत काढत असते. तर आतमध्ये जाऊन ना पटकनी ना आता चारू जे आहे ती तिच्यासाठी चहा वगैरे घेऊन येते. आता तिघांच्या गप्पा छान अशा रंगलेल्या असतात, तिघही जण एकत्र बसलेली असतात. तेच आता इकडे असणारी भाग्या जी आहे
ती मात्र आता बसलेली असताना माई आजी विषय काढते आणि माई आजी तिला म्हणत असते की काय गं, मगाशी त्या दिवशी रागाच्या भरात तू काही बोलून गेलीस, पण मला माहिती आहे ना की तू जे काही बोललीस तेवढं मनापासून बोलली नसणार आहे. पण तू काळजी करू नकोस, तू जरी रागाच्या भरात काही बोललेली असलीस तरी तुझ्या लग्नाचं काय करायचं ना हे मी मात्र आता ठरवलं आहे. म्हणजेच ना मी माझ्या एका लांबच्या मावशीला सांगून ठेवले तुझ्यासाठी स्थळ बघायला आणि तिने तुझ्यासाठी छान असा मुलगा सुद्धा शोधलाय. त्यामुळे लवकरच ना आता लग्नसुद्धा आपलं होईल. मग तेवेळेला भाग्या आता चिडते आणि भाग्या म्हणते मी काल एवढं आता सांगितले तरीसुद्धा तुम्ही पुन्हा त्याच गोष्टी का करताय? मुळात मला कळतच नाही आहे. एकदा सांगितलं आहे ना मी की मला नाही हे करायचं आहे पुन्हा, तरीच तो विषय असंही ती आता माई आजीला बोलत असते. माई आजीला जसं भाग्या हे सगळं बोलते तेव्हा माई आजी भाग्याला म्हणत असते की काय मग आयुष्यभर अशीच राहणार आहेस का? अगं तसं नसतं, तुला दुसऱ्यांच्या घरात जावंच लागणार आहे. आयुष्यभर आता असंच आईबाबांना इथेच राहून डोक्याला ताप देणार आहेस का? हेही आता माई आजी बोलून गेलेली असते. माई आजी जसं आता हे सगळं काही बोलते ना तसं मात्र आता भाग्या बोलत असते की आई तुम्ही काळजी करू नका, तुमच्या डोक्यावर कोणतंही ओझं मी काही ठेवणार नाही आहे. माझ्या डोक्यात बरोबर प्लॅनिंग आहे. मी ठरवले, मी बघेन जॉब करायचं तर जॉब करेन किंवा डान्स क्लासेस घेईन, पण तुम्हा लोकांना मी त्रास देणार नाही. तुम्हा लोकांना कोणताही त्रास झाला ना तेव्हा मला बोला, असंही आता म्हटलेलं असतं. पण आता तुम्ही ना माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करू नका लग्नाची, कारण या लग्नाच्या याच्यामध्ये मला पडायचंच नाही आहे, हे तर माझं आता नक्की आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ऐकूनच ना इथे असणाऱ्या या खरं तर चारूला धक्का बसत असतो. कारण चारू विचार करते की माझ्या मुलीचं लग्न तर मोडलं आहे, पण तो सोबतच ना तिला आता लग्नसुद्धा करायचं नाही आहे असं ती आता म्हणते. मग तरीसुद्धा कसं आता समजून घेतलं जातं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊ नये ना भाग्या जी आहे ती आता बडबड करून तिकडनं निघून जाते. जशी आता भाग्या तिथून निघून जाते ना तसं आता चारू आणि मामी ना बोलत असतात आणि त्यांचं बोलणं सुरू असतं. त्या म्हणत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी ठरवतोय आणि ह्या मुलीचं काहीतरी वेगळंच चाललंय, जरा म्हणून ऐकून घेत नाहीये. तर दुसरीकडे मुद्दामून ना प्रीतीने एक सामान ऑर्डर केलेलं असतं, कारण आहे ना तिला ना मुद्दामून ना काही गोष्टींमध्ये ना प्रॉब्लेम क्रिएट करायचा असतो आणि तेच ऑर्डर घेण्यासाठी आलोक पुढे जातो. आलोक जसा पुढे जातो ना तसं त्या माणसाने त्या आलोकला पाहिलेलं असतं व्हिडिओमध्ये आणि मग तो माणूस म्हणत असतो की तुम्ही तेच ना अँग्री झालेले व्हिडिओमधले माणूस. मग आता इकडे असणारा जो आलोक आहे तो भडकतो आणि मग त्याला म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली मला हे सगळं बोलण्याची, आणि असं बोलून तो आता त्याच्या अंगावर धावून वगैरे येतो. जसं आता तो अंगावर धावून आलेला असतो ना तसं आता इकडे आता सुलक्षणा येते आणि सुलक्षणाने ऐनींना वाचवलेलं असतं, त्याला लांब केलेलं असतं. आणि मग आता जसं आता ती लांब करते ना तसं आता इथे आलोक म्हणतो की माझ्या आयुष्यात जे काही झालं आहे ना त्याची जबाबदारी फक्त तुझीच आहे, तुझ्यामुळेच माझ्यावर आज ही वेळ आलेली आहे, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे आता हा खूपच जास्त भडकला आहे या गोष्टीसुद्धा आता कळत असतात. मग तेव्हा सुलक्षणा कसं आलोकला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण आलोक जो आहे ना तो आता भयंकर असा चिडलेला असतो. आलोक म्हणतो की तुम्ही त्या प्राजक्ताला या पार्टीमध्ये बोलवलं आणि त्यानंतर हे सगळं झालं, तुम्हाला गरज काय होती त्या प्राजक्ताला या पार्टीमध्ये बोलवून घ्यायची? ती कोण लागते आपली घरातली ना कोणी, तरीसुद्धा तिला बोलवून घेतलं आणि तिच्यामुळेच मी आज एवढ्या दुनियेसमोर आलेलो आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टींना त्या मूर्ख मुलीमुळे सहन कराव्या लागतात आणि ही सगळी चूक असेल तर ती तुमची असेल आणि ते सगळं तुमच्यामुळे होते, असंही आता म्हटलं जात असतं. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता आलोक जो आहे तो मात्र संतापलेला असतो. आलोक खूप जास्त रागात असतो, अग्रेसिव्ह झालेला असतो, कारण त्याला ना आता सुलक्षणाचा राग येत असतो. त्याला असं वाटत असतं की ह्या सुलक्षणामुळेच ना माझा चेहरा सगळ्यांसमोर आला, कारण सुलक्षणानेच तर त्या मुलीला घरात कामाला ठेवून घेतलेलं आहे. म्हणूनच आता आलोक जो आहे तो चिडलेला असतो आणि हे सगळं बघून ना प्रीतीला मात्र आनंद होत असतो. प्रीती विचार करते की मी जे ठरवलं होतं तेच फायनली होतंय आणि त्यांनी प्राजक्ताबद्दल जे काही विष कालवलेलं असतं ना त्यामुळे आता प्रीतीला आनंद होत असतो. प्रीती विचार करत असते इकडे तर ही लोक भलतंच ठरवतात आणि ह्याने तर विचार वेगळाच करून ठेवला आहे. कसं आता आलोकला ना अंबिका शांत करते. तेच आता बाहेर पार्सल फेकलेलं असतं तेच आता प्रीती उचलायला जाते. दुसरीकडे मुलांना आता प्राजू शिकवत असते आणि प्राजू मुलांना सांगत असते की अँग्रीची स्पेलिंग बरोबर लिहा. मग आता अँग्रीची स्पेलिंग लिहित असतानाच ना समायरा म्हणते की अँग्री म्हणजे आमच्या आलोकदादासारखाच ना चिडलेला. मग तेव्हा ती म्हणते प्राजू तिला की
असं नाही बोलायचं मोठ्यांना बाळा. मग आता हॅप्पीची स्पेलिंग लिहा. मग आम्हाला टीचर येत नाही हॅप्पीची स्पेलिंग सांगा ना. मग आता ती टीचरसोबत बोलत असते, मुलांसोबत व्यवस्थित बोलून बोलून त्यांना शिकवत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अचानकपणे ना आता फोन वाजत असतो. मग आता प्राजूला कॉल रिसीव्ह करावा लागतो. खरं तर आता या आरवला ना या भाग्यासोबत बोलायचं असतं आणि म्हणूनच त्याने फोन केलेला असतो. तर त्याच वेळेला इकडे असणारी ही जी प्राजू आहे ती म्हणत असते की हां बोला कोण. मग तेव्हाच ना काल नाही का तुम्हाला मी सोडायला आलो होतो. मग तेव्हाच प्राजू विचार करते काल तर मी रिक्षाने आले होते, मग हा कोण आहे, हा रिक्षावाला आहे की काय असा विचार ती करते. आणि मग आता ती चिडते आणि ती म्हणत असते की काय हो मी तुम्हाला काल पैसे दिले होते, मग आज तुम्ही मला कशाला फोन करताय. त्यावेळेला आरव म्हणतो की तुम्ही मला पैसे दिले होते, मी नाही पैसे घेतले होते, मी तुम्हाला सोडलं होतं आणि मग आता तुम्ही काय बोलताय. मग तेव्हाच ना इकडे असणारी तू म्हणत असते की काल मी तुम्हाला पेमेंट केलं होतं ऑनलाईन, मग तुम्ही त्यावरून माझा नंबर काढला आणि लगेच कॉन्टॅक्टसुद्धा केला आहे का मला. मग एकतर कॉन्टॅक्ट तर केला आहे, नावगाव तरी काही सांगायची पद्धत वगैरे असते की नाही. त्यावर आता आरव सांगत असतो की मी जेव्हा सुरुवातीला फोन केला तेव्हाच मी सांगितलं मी आरव सूर्यवंशी बोलतोय म्हणून. मग तेव्हाच प्राजू म्हणते की अरे अच्छा तुम्ही आहात का, मी तर तुमच्याच घरी आलेली आहे, म्हणजेच मी तुमच्या इकडे मुलांना शिकवायला आली आहे. आरव विचार करतो की इथे भाग्य आली आहे म्हणजेच आपल्याला ती भेटेल. मग आता तो विचार करतो की काय तुम्ही आमच्या घरी आलात आणि हे मला माहीत नाही, घरातल्या घरात मी फोनवर बोलतोय. अरे अच्छा थांबा मी इथं पटकन येतो आणि तुम्हाला भेटतो असंही आता तो म्हणतो. कारण त्याला ना आता असं वाटत असतं की तिथे प्राजक्ता नाही तर भाग्य आहे. कारण का त्याचं असं अंडरस्टँडिंग का झालेलं असतं माहिती आहे का, कारण प्राजक्ता आणि भाग्याचा मोबाईल हा एकच असतो आणि त्यामुळे त्याचं मिसअंडरस्टँडिंग होतं. मग तो आता विचार करतो की चला फायनली तीच आली आहे घरात तर आपण तिलाच जाऊन भेटूया आणि म्हणूनच मग आता तो तिला भेटायचं असं ठरवतो. मग आता इकडे प्राजूसुद्धा विचार करते की हे तर घरातल्या घरातच आहेत तर मग मी ह्यांच्याशी बोलून घेते. मग आता ती लगेचच ना आरवचा फोन वगैरे ठेवते. आरवचा जसा आता तिने फोन ठेवलेला असतो ना मग आता तिकडे तिकडे बघत असते आणि मग काय ती आता लगेच ना त्या मुलांना सांगत असते की मुलांनो मी 2च मिनटात येते हा पटकन जाऊन, तोपर्यंत तुम्ही ही स्पेलिंग लिहा. आणि मग त्यांनी आता हॅप्पीची स्पेलिंग तिला विचारलेली असते आणि मग हॅप्पीची स्पेलिंग ती सांगते HAPPY हॅप्पी लिहा बरं. मग आता ती मुलं जी आहेत ना ती पटकन ती स्पेलिंग लिहायला घेतात. मग तेव्हाच ना प्राजक्ता बाहेर जाते. मुलं जोपर्यंत अभ्यास करतायत तोपर्यंत भेटून येऊया असं ठरतं. तेच आता इकडे जो आहे ना तो आरव प्राजक्ताला पाहतो आणि तो म्हणतो तुम्ही इथे, मग आता तुम्हाला नेमकं कोणाला भेटायचं होतं. अहो तुम्हाला मी नाही का काल सोडलं. अरे अच्छा पण हा तुमचा नंबर कसा काय. ते काय आहे ना की तुम्ही लावायला कॉल कोणाला केला होतात, म्हणजे माझ्या बहिणीला कॉल लावत होतात का भाग्याला. ते काही आहे ना आमच्या दोघींचा नंबर एकच आहे, म्हणजे जेव्हा तिला मोबाईलची गरज नसते मी बाहेर पडत असते तेव्हा तो मोबाईल माझ्याकडे असतो आणि घरी असल्यावर तिच्याकडे, असं काहीसं आमचे मोबाईल डिवायडेशनचे खेळ चालतात. असंही आता इकडे असणारी प्राजू इथे आता आरवला बोलत असते. आरवला असं वाटत असतं की भाग्याच घरी आली आहे आणि त्यामुळे त्याचा एवढा मोठा गैरसमज होतो. पण इकडे तर प्राजू निघते. आता प्राजू ही मुद्दामून मस्करी घेत करत त्याला म्हणत असते की अच्छा म्हणजे तुम्हाला माझ्या बहिणीसोबत बोलायचं होतं तर. अरे अच्छा सॉरी हा तुमचा तर रॉंग नंबर लागला. असंही आता प्राजक्ता मुद्दामूनच ना त्या इथे असणाऱ्या आरवला बोलत असते. आरवही हसत असतो. आरव मग आता बोलत असतो. तेच दुसरीकडे आलोक जो आहे ना त्याला आता ते स्वप्न पडलेलं असतं, म्हणजे त्याला तसं भूतकाळातलं आठवत असतं. तो आता विचार करत असतो की हे सगळं ना त्या मुलीमुळे झालं आहे. त्या दिवशी ती आग लागली आणि ती मुलगी डायरेक्टच रूममध्ये आली. तिने तर मला बाहेर काढलं, पण तिने जर बाहेर नाही काढलं असतं ना तर हा प्रकार घडलाही नसता. असाही विचार ना आता आलोक करत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की पुढील भागामध्ये प्राजक्ता उभी असते. तर प्राजक्ताच्या समोरच ना आता इथे असणारा हा जो आलोक आहे तो उभा असतो. प्राजक्ता आलोकशी बोलायचा प्रयत्न करते, त्याला सॉरी वगैरे सुद्धा बोलत असते. मग तेव्हाच ना आता ते आठवतं जे काही घडलं आहे ना ते. मग आता ते विसरता येत नसतं आणि तेव्हाच ना प्राजक्ताचा गळा ना आता डायरेक्टली त्याने रागातच धरलेला असतो. आणि जसा आता प्राजक्ताचा गळा तो धरतो ना तसं मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की प्लीज सोडा. पण इथे आता त्याला थांबवायला बरीच जणंसुद्धा असतात, पण तो आता कोणाचंही ऐकत नसतो. तो प्रचंड असा चिडलेला क्षणा म्हणत असते की आता काय त्या मुलीचा जीव घेतोस का, सोड ना सोड. पण आता हो मला जीवच घ्यायचा आहे असं देखील तो आता म्हणतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.